नमस्कार. हे ठिकाण आपण बघतोय तालुका क्रीडा संकुल दहिवडी. या मैदानावर आपण सध्या उभे आहोत. या ठिकाणी अनेक खाजगी अकॅडमीच्या माध्यमातून भरतीचे महाडेमो आयोजित करण्यात आले. त्यातली स्वराज करिअर अकॅडमी 26 डिसेंबर रोजी मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा डेमो पार पडला. मात्र त्यांचा डेमो पार पडत असताना त्या ठिकाणी स्वराज करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष किंवा चालक सुनील काटकर यांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. जो विद्यार्थी या ठिकाणी डेमो देण्यासाठी आला होता, त्या विद्यार्थ्याला पीव्हीसीच्या पाईपच्या साह्यानं एवढी अमानुष मारहाण झाली, ती पाईप त्याच्या अंगावर अक्षरशः मोडून पडली. हा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आम्ही त्याबाबतची बातमी केली. अनेकांनी आम्हाला ट्रोलही केलं. त्या ट्रोलकडे दुर्लक्ष करत आम्ही आमच्या बातमीचा जो काही इम्पॅक्ट झाला तो आता सांगतोय. स्वराज करिअर अकॅडमीच्या अनुषंगानं झालेला डेमो आणि सुनील काटकर यांनी विद्यार्थ्याला केलेली मारहाण, त्या मारहाणीतून आम्ही जी बातमी दिली त्या बातमीचा धसका घेऊन सुनील काटकर यांना संबंधित विद्यार्थ्याची माफी मागावी लागली. हा झाला एक भाग. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही या बातम्यांची दखल घेऊन संबंधित मान तालुका प्रशासन असेल यांना याबाबतची चौकशी करण्याचा आदेश दिलेले आहेत. ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी पोलीस या ठिकाणी आले होते, पोलीस गाडी या ठिकाणी आली होती. मात्र पोलिसांना हा प्रकार पोलीस येईपर्यंत पूर्णपणे हा निवळला होता. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आमच्या बातम्यांच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आता यावर कोणती कारवाई करणार हे बघणं खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरणार आहे. या अकॅडमी ज्या आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी विनापरवाना हे ग्राउंड वापरत आहेत. याकडं ज्यांच्या मालकीचं हे ग्राउंड आहे ते सरकारच्या मालकीचं हे ग्राउंड, त्या प्रशासनाचं याकडं ही दुर्लक्ष आहे. प्रशासन या ठिकाणी जे अकॅडमीवाले आहेत त्यांच्याकडं कुठला परवाना आहे का याची चौकशी करणार का हे बी बघणं खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो डेमो झाला या ठिकाणी भरपूर प्रमाणात विद्यार्थी आले. हे ग्राउंड आहे त्यांनी माझ्या माहितीनुसार विनापरवाना वापरलं. या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाण्याची सोय संबंधित अकॅडमीच्या संस्थापक असतील किंवा चालक असतील त्यांनी केली होती. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी संबंध ग्राउंड हे कचरामय झालं. या ठिकाणी केळीच्या साली असतील, त्याचबरोबर जे ग्लुकॉन डी सारखे जे शीतपेय आहेत त्यांचे जे पडलेले पाऊच आहेत, काही कपडे या ठिकाणी ग्राउंडवर आपल्याला पडल्याचे बघायलाही मिळाले. आम्ही आताच हे ग्राउंड फिरलो. मात्र या सगळ्या ग्राउंडवर सध्या संपूर्ण कचराच कचरा असल्याचं हे चित्र आहे. हे संबंधित अकॅडमीवाले आहेत ज्यांनी या ठिकाणी डेमो आयोजित केले.